तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण आलेलो आहे जेजुरीतील मल्हारी मार्तंडेचे देवस्थान आहे, तिथं आज आपण आलेलो आहे। तर तुम्ही पाठीमाग बघताय मंदिर वगैरे आहे। तर आज मी तुम्हाला या मंदिराची किंवा या देवस्थानाची पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। गाडी वगैरे पार्क करून आता आपण मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे मित्रांनो। तर गाडी वगैरे आपण खाली पार्क केलेली आहे। तर इकडच्या साईडला जर बघितलं तर मंदिराकडे जात असताना भंडारा वगैरे विक्रीसाठी किंवा खंडोबाचा जे नैवेद्य वगैरे जो आहे तो इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे, तिथून आपण विकत घेऊन वर जाऊ शकतो। हे जे मंदिर आहे मित्रांनो ते महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख जे हिंदू तीर्थक्षेत्र आहे त्यापैकी एक आहे। पुरंदर तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये हे मंदिर आहे मित्रांनो। आता आपण जिथून जात आहोत म्हणजे खालून मंदिराकडे जात असताना जवळजवळ 200 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत। पायऱ्यांना सुमारे 18 कमानी आहेत आणि 350 दीपस्तंभ आहेत म्हणजे जात असताना। आणि मंदिराच्या जर सीमेवर बघितलं तर अनेक मंदिरे आहेत। मंदिराकडे जात असताना वाटेवरच खंडोबाची दुसरी पत्नी बानाईचे पण मंदिर आपल्याला बघायला भेटतं। या मंदिराची उंची जर बघितली मित्रांनो तर समुद्र सपाटीपासून 798 मीटर म्हणजेच 2616 फूट एवढी ह्या मंदिराची उंची। जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्रातील आणि दख्खनमधील प्रदेशातील अनेक शेतकरी, ब्राह्मण आणि भटक्या धनगर जमातीचे कुलदैवत आहे। समोरच आपल्याला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दिसते आहे। आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे। अशा प्रकारे इथं दीपस्तंभ जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात। मंदिराच्या समोरच्या साईडला हे अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो। 12व्या ते 13व्या शतकात खंडोबाची पूजा करण्यास सुरुवात झाली। 17व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी इथेच मंदिर बांधले आणि नंतर पेशव्यांच्या काळात खंडोबा मंदिराचे जे आहे ते पुनर्बांधणी करण्यात आली। पुढे 1737 मध्ये ते 1739 मध्ये पेशवे बाजीराव प्रथम यांचे भाऊ जे होते चिमाजी आप्पा यांनी वसईतील पोर्तुगीज बरोबर जे युद्ध झाले होते 1737 मध्ये, त्यामध्ये चर्चच्या घंटा ज्या आहेत ते विजयाच्या प्रतीक म्हणून तिथून आणल्या आणि मंदिराला भेट म्हणून दिल्या आहेत। खंडोबाचे जे भक्त आहेत ते देवाला फुले आणि हळद अर्पण करतात। देवाला नैवेद्य म्हणून हवेत हळद जी आहे ती फेकली जाते, त्यामुळे मंदिराच्या पायऱ्या आणि परिसर पूर्ण पिवळा असा होत असतो। तर समोरच बघताय पूर्ण असा परिसर असा पिवळा झालेला आहे। इथं चैत्र पौर्णिमा आणि चंपाष्टीला इथे मोठा उत्सव भरत असतो। जेजुरीची जी यात्रा आहे ती त्याच दिवशी असते। एका आख्यायिकानुसार आणि लोककथेनुसार जर बघितलं तर खंडोबा हे भगवान शिवाचा मानवी अवतार होता आणि ते जेजुरी गडावरून राज्य करीत होते। या ठिकाणी आता मंदिर आहे। मंदिराच्या म्हणजे हे जे मंदिराचं जे आता ठिकाण आहे त्याला जेजुरी गड असेही म्हणतात। हे मंदिर जे आहे ते मित्रांनो हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर आहे। तर मंदिर असे पूर्णपणे काळ्या दगडामध्ये बांधलेले आहे। अशा प्रकारे हे जे पायऱ्या वगैरे दिसतात ते आता नवीन झालेले आहेत, पण इकडच्या साईडला पूर्ण दगडी बांधकाम बघायला भेटतं आपल्याला मंदिराचं। जेजुरी गडावरचं जे हे मंदिर आहे त्या मंदिराच्या अंगणात मित्रांनो 20 फूट व्यासाचा एक पितळेचा जो लेप दिलेला आहे असा एक कासव आहे। 20 फूट व्यास आहे त्या कासवाचा, तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर जर आपण बघितलं तर हे मंदिराच्या गर्भगृहात एक लिंग आहे आणि खंडोबाच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या म्हाळसा यांच्या 3 जोड्या प्रतिमा आहेत। घोड्यावर बसलेल्या खंडोबाची योद्धा रूपातील मूर्ती देखील या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते। मंदिराचा जो पूर्ण कार्यभार आहे तो एका ट्रस्ट अंतर्गत चालवण्यात येतो। ट्रस्टचं नाव मार्तंड देवस्थान ट्रस्ट जेजुरी असं या ट्रस्टचं नाव आहे। तर या ट्रस्ट अंतर्गतच पूर्ण विकास कामे वगैरे जे आहेत ते मंदिराच्या देखरेखीचे काम वगैरे जे आहे ते ट्रस्टच्या अंतर्गतच चालत असते मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जेजुरीचे जे मल्हारी मार्तंड देवस्थान आहे तर येथील पूर्ण तुम्हाला माहिती मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ठीक आहे, धन्यवाद।